नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। कारण निवडणूक आहे, पण निर्णय कोण देणार आहे? निर्णय कोण देणार? मतदार, जनता निर्णय देणार ना। हा निर्णय मतदार देणार आहे, जनता देणार आहे। आणि माझा विश्वास रायगडच्या मतदारांवर आहे। माझा विश्वास हा रायगडच्या मतदारांवर आहे। त्यामुळे सगळ्यांना पात्र करा, कुणाला अपात्र करू नका। आणखीन एक विशेष विनंती केली की जसा माझा अर्ज तुम्ही पात्र केला तसा सुनील तटकरेंचा अर्ज सुद्धा पात्र करा, अशी विनंती करून मी बाहेर पडलो। त्यांच्या देखील निवडणूक अधिकाऱ्याच्या इतिहासातला कदाचित हा पहिला प्रसंग असेल। त्यांनाही एक नवीन उमेदवार अशा प्रकारचं अनुभवायला मिळालं। याचा साधारण प्रयत्न असा असतो की बाद कसा होईल, प्रतिस्पर्धी बाद कसा होईल, त्याचा अर्ज बाद कसा होईल, हाच प्रकार असतो। हे चित्र आपल्याला बदलायचे ना, हे चित्र आपल्याला बदलायचं आहे। आणि म्हणून मग निर्णय आहे तो रायगडच्या मतदारांनी घ्यायचा आणि रायगडच्या मतदारांनी तो निर्णय घेतलेला आहे। गेले 3 दिवस हा माझा दौरा सुरू आहे। मी त्याचा अनुभव घेतोय। अतिशय उत्स्फूर्त अशा प्रकारे प्रतिसाद संपूर्ण मतदारसंघामध्ये मला मिळतोय। आणि म्हणून मग फार मोठं राजकीय भाषण करायची गरज नाही। पण आता माझे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांनाही कळून चुकलंय, मला बिलकुल चिंता नाही, माझ्यामध्ये मला कुठलंही टेन्शन नाही। मला खात्री आहे, 100% खात्री आहे की 7 मेला होणाऱ्या मतदानामध्ये या रायगड मधून आनंद गीतेंचा विक्रमी मताने विजय होईल, हा विश्वास माझ्या मनात आहे। त्यामुळे कुठलंही टेन्शन मला नाही, कुठली चिंता मला भेडसावत नाही। आणि म्हणून मग शेवटी निवडणूक म्हटली की प्रचार आवश्यक आहे, सगळे सोपातकार करावे लागतात। आणि मग त्या निमित्तानं ही पहिली निवडणूक आहे। या निवडणुकीला माझं निवडणूक चिन्ह बदललंय। तशी ही माझी पहिली निवडणूक नाहीये। एकूण 8 लोकसभा यापूर्वी मी लढवल्या, त्यातल्या 6 जिंकलोय। एक सगळ्यात पहिली लोकसभा 10वी लोकसभा 91 साली राजीव गांधींच्या हत्येमुळे मी पराभूत झालो होतो। आणि शेवटची 2019 ची 17वी लोकसभा उसटत्या, अगदी निसटत्या माझा पराभव झालेला आहे। मला काही मतदारांनी नाकारलं नाही, पण सलग 6 निवडणुका, 11वी लोकसभा, 12वी लोकसभा, 13वी लोकसभा, 14वी लोकसभा, 15वी लोकसभा आणि 16वी लोकसभा, 6 लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत रायगडच्या या कोकणाच्या मतदारांनी मला विक्रमी मताने विजयी केले सलग। त्यामुळे ही निवडणूक काही पहिली नाही, ही लोकसभा काही पहिल्यांदा नाही आहे। आणि त्यामुळे मतदारांनाही माहिती आहे। पण मागच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जे माझं चिन्ह होतं धनुष्यबाण, त्या चिन्ह आता माझ्याकडे नाही। आता हा इतिहास थोडक्यात सांगणार आहे, गरज नाही, कारण ते तुम्हालाही कळलंय, हे आपल्यालाही कळलंय की शेवटी या महाराष्ट्राची राज्याची निर्मिती 1960 साली झाली। किती झाली? 1960 स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली। तेव्हापासून अनेक मुख्यमंत्री आपण पाहिले, अनेक सरकार आपण पाहिली। सुरुवातीचा काही काळ हा कायम काँग्रेसचं सरकार असायचे, पण इतकी सरकार आपण अनुभवली। पण आज जे काही गलिच्छ नीच राजकारण महाराष्ट्रात केलं जातंय, चाललंय, इतकं गलिच्छ राजकारण यापूर्वी कधीच झालं नाही। झालं होतं का? म्हणजे पंतप्रधान जे म्हणतात 70 साल में काँग्रेस ने क्या किया, याचा अर्थ 70 वर्ष काँग्रेस राज्यात होती। कमीत कमी एवढं तरी धन्यवाद द्या काँग्रेसला की त्यांनी तुमच्यासारखा नीचपणा तरी नाही केला का? कधीतरी घडलं होतं का? यापूर्वी कधी ते घडलं नाही। आणि म्हणून मग नीच राजकारण, केवळ सत्तेचं राजकारण, सत्तेच्या राजकारणाबद्दल विरोध करण्याचं काही कारण नाहीये, ते स्वाभाविक आहे। जो राजकारणात आलाय त्याला सत्ता हवी असते, त्यात काही गैर नाही। परंतु त्याकरता
इतक्या खालच्या थराचं राजकारण भारतीय जनता पक्षानं केलं आणि ते करण्याकरता त्यांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली. शिवसेना फोडण्याबद्दल तक्रार नाहीये, 40 आमदार गेले, 13 खासदार गेले, त्याच्याबद्दल तक्रार नाहीये. परंतु दुर्दैव की ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला जन्म दिला, ज्या शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र आज पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, साऱ्या देशाला जनतेला माहिती आहे, जगाला माहिती आहे ही शिवसेना कोणाची आहे, तरी सुद्धा निवडणूक आयोगानं ही शिवसेना गद्दारांना दिली. गद्दारांची शिवसेना होऊ शकते का? होऊ शकते का? आणि जर त्यांची शिवसेना आहे तर तुमचा उमेदवार रायगडमध्ये हवा होता ना, कोकणात हवा होता की नाही? एक तरी उमेदवार आहे का कोकणात? ज्या कोकणाने सलग शिवसेनेचे खासदार दिले, रायगड रत्ना जिल्हा मतदारसंघ असतो, रत्नागिरी मतदारसंघ असतो, पलीकडे मावळ मतदारसंघ असतो, त्याच्या पलीकडे ठाणा मतदारसंघ असतो, त्याच्या पलीकडे पालघर मतदारसंघ असतो, या सगळ्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खासदार आले. जे शिवसेना आमची म्हणतायत त्याला एक सुद्धा उमेदवार उभा करायची हिंमत झालेली नाही. सामान्य जनतेची प्रतिक्रिया आहे, सामान्य जनतेची. आणि ही केवळ इथं नव्हे तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची प्रतिक्रिया आहे, तमाम जनतेची. गीता साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गीता साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. आता मला प्रचाराची गरज आहे का? ही भावना, हे बघा, एक सामान्य नागरिक आपली भावना व्यक्त करतोय, ही तमाम जनतेची भावना आहे जी त्याच्या मुखातून बाहेर आलेली आहे. आणि हेच चित्र अखंड महाराष्ट्रामध्ये आहे. आज 48 लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक सुरू आहे. त्यापैकी 20 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत, त्यातला एक आनंद गीते आहे. बाकीचे 28 उमेदवारांपैकी काही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब पक्षाचे आहेत, काही काँग्रेसचे आहेत. एका ठिकाणी आपण अपक्षांना पण साथ दिलेली आहे. मी तुम्हाला विश्वास देतो, या 48 लोकसभा मतदारसंघापैकी 38 खासदार हे इंडिया आघाडीचे निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. 38 खासदार, किमान 38 खासदार इंडिया आघाडीचे निवडून येतील असं चित्र आहे. आणि म्हणून मग आता ही मानसिकता जनतेची झाली आहे, मतदारांची झाली आहे. त्यांनी निर्णय घेतलाय, जात पंत धर्मविरहित मतदारांनी निर्णय घेतलेला आहे. आज मुस्लिम समाजाने निर्णय घेतलेला आहे. मला मोहल्लेच्या मोहल्ले सांगतायत, मला आता निमंत्रण आहे साहेब साई मोहल्ल्यात या, कारण मोहल्ल्याला आपण सभा लावली उद्या पवार साहेबांची आहे. मला साई मोहल्ल्यामध्ये निमंत्रण आहे, मला आंबेच्या मोहल्ल्यात निमंत्रण आहे. कशासाठी? साहेब तुम्ही येऊन भाषण नका करू, फक्त 5 मिनिटं या. तुम्ही नुसते मोहल्ल्यात आला तर आम्ही तुम्हाला शब्द देतोय, आमच्या मोहल्ल्याची 100% मतं ही आम्ही तुम्हालाच देणार. हे चित्र कालपर्यंत नव्हतं, होतं का? त्याचं कारण आता या देशातल्या प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाला, राष्ट्रप्रेमी नागरिकाला ह्याची जाणीव झाली आहे, खात्री झाली आहे की दुर्दैवानं या देशाची लोकशाही धोक्यात येते की काय, आणि जोर पावलानं हुकुमशाही येते की काय अशी भीती आता प्रत्येक नागरिकाला वाटायला लागली आहे. आणि म्हणून देशाची लोकशाही वाचवण्याकरता या देशातला तमाम नागरिक, तमाम मतदार सगळे मतभेद विसरून इंडिया आघाडी म्हणून एक झालेले आहे. म्हणून ही इंडिया आघाडी या व्यासपीठावर आहे. आणि म्हणून हा निर्धार तमाम मतदारांनी घेतलेला आहे. चिंता करायची अजिबात चिंता नाहीये. आणि मला आमच्या ऍडव्होकेट धामणकरांना धन्यवाद द्यायचे आहे. तुम्ही म्हणालात तुमच्या मताशी, तुझ्या मताशी मी सहमत आहे. कुठे गेले? हाय मागे आहे, माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मला अजिबात भीती नाही. नाही, तुझा एक मुद्दा मला पटला म्हणून त्याचा पुनरुच्चार करतोय. या तळ्याचा 7-12 कुणाच्या नावावर केलेला नाही. केलाय का? केलाय का? नाही ना. मग 7-12 कोरा करायचा ना. कधी करायचा? 7 तारखेला. 7 तारखेला 7-12 कोरा होणार आहे. आणि त्यामुळे इथे कोणाची मक्तेदारी नाहीये. वास्तविक लाज वाटते, मला सुद्धा लाज वाटते.
मलाही काही त्याचा अभिमान आहे अशातला भाग नाहीये. आज सुद्धा रायगड जिल्ह्यातला सगळ्यात मागास तालुका कुठला म्हटलं तर तळा तालुका नाव येतं ना. आता हे काय आपल्याला अभिमानच आहे का? हे स्वाभिमानच आहे का? हे लज्जास्पद आहे ना. आज सुद्धा आता एक ह्याने काय केलं, किती वर्ष पालकमंत्री, किती वर्ष मंत्री, किती वर्ष आमदार, जाऊ द्या सगळा तो, पण आज सुद्धा रायगड जिल्ह्यातला मागास तालुका म्हटलं तर तळा तालुका असं नाव येतं. ह्यांना नैतिक अधिकार आहे का मी तळ्याचा विकास केला म्हणून म्हणण्याचा? आहे का? सांगा ना मला. याला नैतिक अधिकार आहे का? आणि जर तळ्याचा विकास झाला असता तर तळ्याची गावं आणि घरं ओस पडली नसती ना. आज गावागावांमध्ये काय परिस्थिती आहे? आणि 100 घरं असली तर फक्त 20 घरांमध्ये म्हातारी कोठरी आहेत, 80 घरांना कुलूप आहेत, सगळे मुंबईत आहेत, घरं बंद आहेत. ही तळा तालुक्याची अवस्था आहे ना अवस्था. आणि आम्हाला अभिमान काय तर आम्ही मुंबईवरला 2000 मतदार आणले, 3000 मतदार आणले, 5000 मतदार आणले. अरे हा काय अभिमानाचा विषय? हा अभिमानाचा विषय आहे काय? मुंबईवरून मतदार आणले, ही खरं म्हणजे लाज वाटायला पाहिजे, बरोबर ना. आणि ते सांगतात आम्ही एवढे हजार आणले तेवढे हजार आणले. मला तुम्हाला विनंती करायची, ही लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध सदाचाराची आहे की नाही? लढायची ना. आणि मला खात्री आहे की भ्रष्टाचाराच्या विरोधात सदाचाराचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध सदाचार. आणि म्हणून फक्त एक शेवटचा किस्सा सांगून मी थांबणार आहे. कारण प्रतिस्पर्ध्याला कळून चुकलाय त्यांचा पराभव अटळ आहे, 100% त्यांचा पराभव आहे. हे त्यांनाही माहिती आहे की आपला पराभव अटळ आहे. आणि म्हणून मग मोठ्या प्रमाणामध्ये जो पापाचा पैसा, शापाचा पैसा, या पापाच्या आणि शापाच्या पैशाचा वापर होण्याची शक्यता आहे. माझे काही सहकारी सांगतात की घ्या, त्यांच्याकडनं घ्या आणि मतदान आम्हाला करा. नाही, ते सुद्धा पाप आहे. पापाचा पैसा घेणं हे सुद्धा बरोबर पाप आहे. म्हणून पापाचा पैसा घेणं सुद्धा पाप आहे ना पाप? आपल्याला मान्य आहे का? मग हात वर करून सांगा या पापाच्या पैशाला आम्ही तुझ्या पापाचे भागीदार होणार नाही. होणार का भागीदार पापाचे? बरोबर आहे ना? अजिबात होणार नाही. मग जे पापाचे भागीदार होणार आहेत किंवा होऊ शकतील त्यांच्याकरता हा किस्सा आहे, हा तुमच्याकरता नाही. या तळा तालुक्यात जे पापाच्या पैशाचे भागीदार होऊ शकतील किंवा होतील असे जे लोक आहेत त्यांच्याकरता किस्सा आहे, तुमच्याकरता नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक होती. आपल्याकडे ग्रामपंचायत आहे, देशभरात सगळीकडे ग्रामपंचायतच म्हणतात. आपल्याकडे सरपंच म्हणतात, गावाच्या प्रमुखाला सरपंच आपण मानतो पंचायतीच्या. उत्तरेकडे त्याला ग्रामप्रधान म्हणतात. जी उत्तरेकडची राज्य आहे तिकडे ग्रामपंचायत बोलतात, आपण गाव पंचायत बोलतो, तिकडे ग्रामपंचायत बोलतात आणि ग्रामप्रधान. तर अशीच एक ग्रामपंचायतीची निवड होती, ग्रामप्रधानची निवडणूक होती. एक नेता टोपी पिपी घालून, सदरा बिदरा लेंगा घालून गावामध्ये प्रचार करत होता. करता करता एका घरामध्ये गेला, एका मजुराच्या दारात गेला. तो मजूर बिचारा बाहेर खाटेवर बसला होता. त्याने त्याला विचार केला, बाबूजी मैं आया हूं, ये ग्राम पंचायत का चुनाव है, मैं ग्राम प्रधान का चुनाव लड़ रहा हूं. मैं आपसे प्रार्थना करता हूं कि आप मुझे वोट दे, आप मुझे मत दीजिए. आपके वोट से मैं देश का ग्राम का प्रधान बनना चाहता हूं. तो बाबूजी म्हणाला, गरीब होता, मजदूर होता, तो म्हणाला ठीक है नेताजी, मैं आपको वोट जरूर दूंगा. आता वोट दूंगा म्हटल्याबरोबर त्या नेताजीने आपल्या शेजारच्या कार्यकर्त्याला सांगितलं, अरे बबलू इधर आ, 1-2 रुपये इस बाबूजी को दे देना. आता तो मत देणार म्हणून हा नेताजी त्याला 2000 रुपये द्यायला निघाला. त्याचा सहकारी होता, त्याने 2000 रुपये काढले, त्याला द्यायला गेला. त्या सामान्य मजदूरानं हात जोडले. तो म्हणाला, बाबूजी मुझे पैसा नहीं चाहिए, नेताजी मुझे पैसा नहीं चाहिए, मैं तो मजदूर हूं, मैं मजदूरी करके मेरे परिवार का गुजारा चलाता हूं, तो मुझे पैसे नहीं चाहिए. आप एक करिए, मुझे एक गधा लाके दीजिए. क्या म्हणाला कि आप मुझे पैसे मत दीजिए, मुझे एक गधा लाके दीजिए, मैं मजदूर हूं, गधे को लेकर मैं मजदूरी करूंगा, गधे से सामान ढूंढूंगा, माल ढूंढूंगा, सामान ढोने से जो कोई मजदूरी आएगी उस पर मैं मेरे परिवार का गुजारा करूंगा. तो आप मुझे पैसे मत दीजिए, मुझे एक गधा लाके दीजिए. तो नेताजी बोला, बस इतनी सी बात है, आपको सिर्फ गधा चाहिए. त्याने सांगितलं, बाप बबलू इधर आ, जाके एक गधा लेके आ.
तो बबलू धावला गधा आणायला, गाढव आणायला. बाजारात गेला, त्याने गाढवाच्या बाजारात गेला, मालकाला विचारलं बाबा मला एक गाढव पाहिजे. तो म्हणाला हरकत नाही, घेऊन जा. कशासाठी पाहिजे तर माझ्या नेत्याला हवंय, एका मतदाराला भेट द्यायचं आहे. म्हणाला घेऊन जा, काय हरकत नाही, गाढव आहे माझ्याकडे, घेऊन जा. मग यानं दाम कितना, किती याची किंमत? तो बोलला 60,000 रुपये. आता 60,000 रुपये, 60,000 रुपये म्हटल्याबरोबर तो बबलू हादरला. तो परत धावत आला, नेताजी अरे गधे का दाम तो 60,000 रुपये है. तो म्हणतो नेताजी गाढवाची किंमत 60,000 रुपये. तो नेताजी पण बावरला, बोलतो अरे बाबूजी आपने क्या मांगा? बोले मैंने क्या मांगा, मैंने तो सिर्फ गधा मांगा, मुझे आपसे पैसे नहीं चाहिए, आप मुझे गधा दीजिए. अरे आपको पता है क्या गधे की कीमत 60,000 है? तो बोलते मुझे पता है गधे की कीमत 60,000 है. आपको अभी पता चला ना गधे की कीमत 60,000 है. अरे गधे की कीमत 60,000 है, मैं तो इंसान हूं, मेरी कीमत क्या 2,000 है? माता गधे से तो गया गुजरा, इंसान नहीं होना चाहिए, नको ना. गाढवापेक्षा तरी माणसाची किंमत कमी होता कामा नये ना. म्हणून हा किस्सा जे विकले जाणार आहेत त्यांच्याकरता सांगितला, तुमच्याकरता नाही सांगितलंय. अरे दुर्दैव आहे, हा शाप आहे. या लोकशाही देशाला स्वातंत्र्याच्या काळामध्ये लाभलेला हा शाप आहे. ही चेष्टा आहे गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची ही चेष्टा आहे की 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या, 2000 रुपये घ्या आणि मतं विकत घ्या. अरे या मताची किंमत केवढी आहे? ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, राज्यघटना दिली, त्या राज्यघटनेप्रमाणे, त्या संविधानाप्रमाणे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार आहे. मग तो किती मोठा असो, छोटा असो, शिक्षित असो, अशिक्षित असो, मजूर असो, मालक असो, ड्रायव्हर असो का मालक असो, चालक असो, कोणी असो, जे तुमच्या मताला, एका मताला किंमत आहे. तुम्हाला सुद्धा एक मत आहे. आणि या देशातला सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी 12 लाख का 15 लाख कोटींचा मालक, त्याला सुद्धा एकच मत आहे. एवढी किंमत या एका मताची आहे. आणि तुमच्या एका मतानं अनंत गीते खासदार होणार आहे आणि अनंत गीतेच्या एका मतानं देशाचा पंतप्रधान होणार आहे. त्यामुळे देशाचा पंतप्रधान ठरवणारं तुमचं मत आहे ना. आणि म्हणून या मताची किंमत आपल्याला कळली पाहिजे. या मताची किंमत आता या महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेली आहे. आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता ही इंडिया आघाडीच्या पाठीशी निश्चितपणे उभी राहील. विक्रमी मताने या निवडणुकीमध्ये आपला विजय होणार आहे. आणि म्हणून जी निशाणी मशाल आहे, जी कालपर्यंत आपली नव्हती, की पहिलीच निशाणी या घेऊन पहिल्यांदा या निवडणुकीत मी उतरलोय. आणि म्हणून ही निशाणी आपल्याला घराघरापर्यंत पोहोचवली पाहिजे. आता ही निशाणी घराघरापर्यंत पोहोचली आहे. एक शेवटचा किस्सा सांगून थांबतो की आज या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आदर असलेला नेता, की ज्याच्याबद्दल जनतेच्या मनात आदर आहे, जनतेला नेता आपला वाटतो, जनतेला नेता आपला माणूस वाटतो, असा जर नेता कोण असेल तर तो नेता आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. बरोबर आहे? खरं आहे का ताई? खरं आहे ना. मी काल खेडला होतो, सगळ्या मोहल्ल्यांची एक सभा लावली होती. त्या सभेमध्ये एक मुस्लिम भगिनी व्यासपीठावर आली आणि तिने मला सांगितली, गीते साहब हम आपको वोट देंगे इसलिए कि आप उद्धव साहब के उम्मीदवार है, इसलिए हम आपको. तर असा नेता आज महाराष्ट्रामध्ये एकमेव आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून, ज्येष्ठ जरी असले तरी पवार साहेब, शरद पवार साहेब त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आहेत. नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंतभाई पाटील त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आहेत. आपचे नेते आज दुर्दैवानं, खरं म्हणजे ही शोकांतिका, ही ट्रॅजेडी आहे. एक मुख्यमंत्री जेलमध्ये जावा, मुख्यमंत्री पदावर असताना, काही कुठलाही गुन्हा नसताना ते निर्दोष आहेत, निर्दोष सुटणार आहेत, हे लक्षात ठेवा. 100% ते निर्दोष सुटणार आहेत. पण आज त्यांना जेलमध्ये जावं लागलंय. त्या केजरीवालना हे सगळे आज इंडिया आघाडी म्हणून एक आलेले आहेत, एकाच गोष्टी करता, की जो आज नवीन तानाशाह आलेला आहे, नवीन हुकुमशाही येऊ पाहतोय, जो लोकशाही नष्ट करायला पाहतोय, जो संविधान मिटवायला बघतोय, त्या हुकुमशाहाला रोखण्याकरता आज सगळे नेते इंडिया आघाडी म्हणून एकत्र आलेले आहेत. आणि मला पूर्ण खात्री आहे की या लोकसभेच्या निवडणुकीत निश्चितपणे इंडिया आघाडीचा विजय होईल आणि भारतीय जनता पक्ष हा नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही.
नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.